श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या अध्यायांची फलश्रुती पाहणार आहोत. प्रत्येक अध्यायाची काही ना काही फलश्रुती आहे व ती आपण आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. श्री नवनाथ भक्तिसार हा श्रेष्ठ, परमपावन, प्रासादिक आणि अद्भुत असा ग्रंथ आहे. भक्तांना, साधकांना आणि भक्तिभावाने वाचणाऱ्यांना दिव्य अनुभव देणारा आणि त्यांच्या इच्छा तृप्त करणारा असा हा ग्रंथ आहे. पहिल्या अध्यायाचे नित्य वाचन केल्याने घरातील संबंध बाधा नाहीसे होते. तसेच दुसरा अध्याय हा नित्य पठण केल्याने दारिद्र्य नाहीसे होते आणि अपार धन लाभते. त्याचप्रमाणे तिसऱ्या अध्यायाचे नित्य वाचन केले तर शत्रूची शक्ती क्षीण होईल. मारुती तुमच्या पाठीशी उभा राहून तुमच्या घरी राहील. अध्याय चौथा हा नेहमी मनोभावे वाचला तर शत्रूने केलेली सर्व कपट कारस्थाने कोसळून पडतील आणि शत्रू पराभूत पावेल. पाचव्या अध्यायाचे नित्य पठण केले तर घरातील भूतसंचार नष्ट होतो आणि भूते घरी आली तरी ती घर सोडून जातात. सहावा अध्याय हा रोज वाचला तर शत्रूवर मोहिनी पडते. शत्रू आपला दास होऊन सुतासारखा सरळ होईल. अध्याय सातवा याचे नित्य वाचन केले तर कोणतीही व्यथा होत नाही. आधीच झाली असेल तर ती नष्ट होईल. घरात सदा शांती राहील. अध्याय आठवा याचे नित्य वाचन केले असता बऱ्याच दिवसात न भेटलेली मंडळी घरी येऊन भेटतील व त्यामुळे त्यांच्याविषयी चिंता दूर होईल. अध्याय नववा याचे नित्य पठण केल्यास 14 विद्यांची प्राप्ती होईल व 64 कलाही साधतील. अध्याय 10वा याचे नित्य वाचन केले तर विशेष करून स्त्रियांना जास्त फायदा होईल. त्यांच्यातील कपटपणादी दोष नष्ट होऊन संतती लाभ होईल. अध्याय 11वा याचे नित्य वाचन केले तर अग्नीचा त्रास होत नाही. ज्या घरात पूर्वी काही दोष असतील ते जाऊन मुलाबाळांसह सुखाने संपत्तीचा उपयोग घेता येईल. अध्याय 12वा हा नेहमी वाचला तर कोणत्याही देवतेचा शोभ होत नाही आणि जर आधीच कोणाचा कोप झाला असेल तर तो लगेच शांत होईल व घरात सर्वत्र सुख शांती राहील. 13व्या अध्यायाचे नित्य पठण केले तर स्त्रीहत्येचा दोष नाहीसा होतो. अध्याय 14वा याचे नित्य वाचन केले असता तुरुंगातील व्यक्तीची निर्दोष म्हणून मुक्तता होईल. अध्याय 15वा याचे नित्य पठण केले तर घरातले व बाहेरचे कलह हा अध्याय नेहमी ऐकला असता आपोआप मिटतील. सर्वजण शांतीने, सुखाने व निर्भयपणे राहू लागतील. अध्याय 16वा याचे नित्य वाचन केले तर दुःस्वप्नांचा नाश होईल व चिंताही दूर होईल. त्याचप्रमाणे 17 या अध्यायाचे नित्य वाचन केले तर कोणताही योग सहज साध्य होईल. मनातील सर्व दृष्ट बुद्धी नाहीशी होईल. अध्याय 18वा याचे नित्य वाचन केले तर ब्रह्महत्यासारख्या पापाचाही नाश होईल आणि कुंभीपाक नरकातील पूर्वजांची सुटका होईल. अध्याय 19 हा जर नित्य पठण केला तर मोक्षप्राप्ती मिळेल. तसेच 20व्या अध्यायाचे नित्य वाचन केले असता प्रपंच व्यवस्थित होतो. अध्याय 21 हा ऐकला असता किंवा वाचला असता गोहत्येचे पाप नाहीसे होईल व निष्कलंक म्हणून मोठ्या सन्मानाने मिरवाल. अध्याय 22 हा नित्य वाचला असता पुत्रप्राप्तीची इच्छा असणाऱ्यास पुत्र होईल व तो मोठा विद्यासंपन्न बनेल. अध्याय 23 याचे नित्य वाचन किंवा पठण केले असता घरात नेहमी सोने येईल. अध्याय 24 हा नित्य वाचला असता मुले होऊन ती मरत असतील तर ती वाचून संसार सुखाचा होईल. अध्याय 25 हा रोज वाचला असता तर कोणताही शाप बाधत नाही. मनुष्य जन्माशिवाय दुसरा जन्म येणार नाही व आरोग्य चांगले राहून पुत्र गुणी होईल. अध्याय 26 हा नित्य वाचन केला तर गोहत्या पाप नष्ट होईल. अध्याय 27 हा नित्य पठण केला तर हरवलेली वस्तू पुन्हा सापडेल. अध्याय 28 याचे नित्य पठण केले तर भाविकांचे लग्न होते व पत्नी चांगली, सुशील व गुणवान मिळते. अध्याय 29 याचे नित्य पठण केले तर क्षयासारख्या भयंकर रोगापासून सुटका होईल. तसेच अध्याय 30वा याचे नित्य पठण किंवा वाचन केले तर तुमच्या घरात येणाऱ्या चोरांचे डोळे जातील. अध्याय 31 हा नित्य पठण केल्यावर कोणत्याही कपटमंत्राची बाधा होणार नाही. अध्याय 32 हा नेहमी वाचला तर सर्व गंडांतरे दूर होतील. अध्याय 32 हा तुमच्यासाठी सुरक्षा मंत्रच आहे.
अध्याय 33 याचे नित्य वाचन केले तर धनुर्वाताचे भय नष्ट होईल, झाला असेल तर तो बरा होईल. त्याचप्रमाणे अध्याय 34 हा नेहमी ऐकला तर कोणत्याही कार्यात यश मिळेल. त्याचप्रमाणे अध्याय 35 याचे नियमितपणे वाचन केले तर पोटी मोठा सिद्ध पुरुष जन्माला येईल. अध्याय 35 हा नेहमी पठण केला असता विंचू अथवा सापाने दंश केला तरी विष बाधा होणार नाही. अध्याय 37 याचे घरात नित्यपठण केले तर घरात सर्व कुशल मंगल होईल. अध्याय 38 याचे नित्य वाचन केले तर हिवताप, नवज्वर ताप इत्यादी तापापासून सुटका होईल व घरात शांती लाभेल. अध्याय 39 हा नेहमी ऐकला तर युद्धात विजय मिळेल. आणि शेवटी 40व्या अध्यायाचे मनोभावे पठण केले तर इच्छिलेले सर्व प्राप्त होईल. यश, ऐश्वर्य, संतती वगैरेचा लाभ होईल. दुःख दारिद्र्य जाईल, संसार सुखाचा होईल. अशा तऱ्हेने प्रत्येक अध्यायाची फलश्रुती सांगून मालुकवी म्हणतात, 40वा हा एकच अध्याय परीस आहे, जणू काही कामधेनू कल्पतरू आहे, इतका तो अध्याय फलदायी ठरतो.